नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी वालाच्या शेंगा म्हणजेच उसावरच्या शेंगा, वरण्याच्या शेंगा, तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही सांगा। ह्या शेंगा मी घेतल्या, निवडून घेतल्या, स्वच्छ करून घेतल्या, गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये ह्या शेंगा नीट करून मी घालून घेतलेल्या आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि मीठ टाकून हे मी आता व्यवस्थितरित्या थोडं 1-5 मिनिट शिजवून घेणार आहे। बघा, हे अशा पद्धतीने मी हे गॅसवर ठेवून शिजवून घेत आहे। त्याच्यावर मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे। आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं। बघा, आता अशा पद्धतीने ह्या शेंगा शिजलेल्या आहेत। ह्या शेंगा शिजवून घेतल्यामुळं बघा त्याच्यातले जे थोडासा असा कडवटपणा असतो तो निघून जातो। त्यामुळे ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या। थोडं आता पाणी काढून घेऊ। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये मी 2 चमचे तेल ओतून घेतलं। बघा, अशा पद्धतीने हे तेल ओतून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये मी मोहरी टाकली, मोहरी तडतडली। आता जिरे पण टाकून घेतले। आता त्याच्यामध्ये मी हे लसण अद्रकची पेस्ट टाकून घेतली। आता लसण अद्रक पण व्यवस्थितरित्या फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला। आता कांदासुद्धा व्यवस्थितरित्या फ्राय झाला पाहिजे, व्यवस्थितरित्या ट्रान्सफर झाला पाहिजे। व्यवस्थितरित्या शिजला तर क्रंचीपणा त्याच्यामध्ये राहणार नाही आणि आपल्या भाजीला व्यवस्थितरित्या टेस्ट येऊ शकते। आता त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो टाकून घेतलं। आता टोमॅटो कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। टोमॅटोमध्ये जरा पाणी असतं जास्त, त्यामुळं जरा आपलं तेल थंड झालेलं असतं, त्यामुळं थोडं गॅस मोठा करायचा आणि हे शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं, काळं तिखट टाकलं, जिरे पावडर, धने पावडर टाकलं, गरम मसाला टाकला। अशा पद्धतीने हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे खोबऱ्याचं कूट पण टाकलं आणि हे आता त्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यामुळं आपला मसाला आता व्यवस्थितरित्या शिजला जातो। सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित शिजले जातात। टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजला जातो। अशा पद्धतीने मीठ टाकून हे थोडंसं आपण हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। बघा, हे आपला मसाला आता तयार झालेला आहे व्यवस्थितरित्या। आणि आता आपण हे जे काय आपण उसावरच्या शेंगा, वालाच्या शेंगा आपण शिजवून घेतल्या होत्या, ह्या शेंगा आपण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या। घालून घेऊन थोडं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आणि अशा पद्धतीने जर आपण मिक्स करून घेतलं तर सगळा मसाला आपल्या ह्या शेंगाला लागून जातो आणि व्यवस्थित त्या शेंगा पण आपल्या खमंग लागू शकतात, भाजी आपली छान होऊ शकते। अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर थोडंसं झाकण पण ठेवून घ्यावं। असं हे थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं। बघा, 1-2 ते 3 मिनिट झाकण ठेवून घेतलं, कारण शेंगा शिजलेल्या आहेत त्यामुळे जास्त वेळ झाकण नाही ठेवलं। झाकण काढून घेतलं, त्याच्यावर खोबऱ्याचा कूट टाकून घेतला। हे पण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपली भाजी शिजलेली आहे, आपली भाजी रेडी झालेली आहे। एक बाउल घेतला, बाउलमध्ये मी ही भाजी ट्रान्सफर करून घेत आहे। अशा पद्धतीने ही भाजी या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे। पहा, बघा, अशी ही आपली भाजी झालेली आहे। चला मग आपण आता दुसऱ्या कृतीकडे, दुसऱ्या रेसिपीकडे वळू। गॅसवर मी गॅस चालू करून कढई ठेवली। कढईमध्ये मी 2 चमचे तेल ओतून घेतलं। आता हे तेल पण आता व्यवस्थितरित्या गरम झालेलं आहे। पहा, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली। मोहरी पण आता तडतड होत आहे। आता त्याच्यामध्ये मी जिरे पण टाकून घेतले। जिरे पण तडतडले। आता त्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतली। अद्रक लसणची पेस्ट आता व्यवस्थितरित्या फ्राय करून त्याच्यामध्ये कांदा पण टाकून घेतला। आता ही कांदा लसणाची पेस्ट व्यवस्थितरित्या फ्राय झालेली आहे। पहा, आणि व्यवस्थित मी ते मिक्स पण करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे खोबऱ्याचा कुट्टा थोडा टाकून घेतला, टोमॅटो टाकून घेतलं। हे टोमॅटो मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलं सगळं। आणि आता त्याच्यामध्ये हे आपले थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून हे कांदा लसूण व्यवस्थितरित्या फ्राय होतं। आता त्याच्यामध्ये काळा मसाला टाकला, गरम मसाला टाकला, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, जिरे धने पावडर टाकलं, काळा मसाला टाकला। अशा पद्धतीने हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याकडचे आहेत ते सगळे टाकून दिले ह्याच्यामध्ये। आता हे मीठ टाकल्यामुळं आपले हे सगळे मसाले व्यवस्थित भाजले जातात, शिजले जातात, फ्राय झाले जातात होतात। त्यामुळं
व्यवस्थित मीठ टाकून शिजवून घेतं. आणि हे पानकोबीची पत्ताकोबीची भाजी मी कट करून ठेवलेली होती. ही भाजी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. झाकण घालून घेतलं, 5 मिनिट ठेवलं आणि आता त्याच्यावर खोबऱ्याचा कुट्टा टाकून मी हे फ्राय करून घेतलेला आहे. शेंगादाण्याचा पण कुट्टा टाकला मी त्याच्यामध्ये. आपली भाजी रेडी झालेली आहे. एक बाऊल घेतला, त्या बाऊलमध्ये मी हे ट्रान्सफर करून घेते. बघा अशा पद्धतीने ह्या बाऊलमध्ये आपली भाजी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपली भाजी रेडी झाली. आता चला आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊ. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे मी तेल ओतून घेतलं. आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये मी आता मोहरी टाकलेली आहे. मोहरी पण आता तडतड होत आहे. आता व्यवस्थितरित्या मोहरी तडतड झालेली आहे. त्याच्यामध्ये मी जिरे पण टाकून घेतले. आता ही जिरे पण आता तडतड झाले. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून दिली. अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थितरित्या फ्राय करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी कांदा पण टाकून घेतला. कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायची. कांदा आपला ट्रान्सफर झाला पाहिजे, त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. कांद्याचा व्यवस्थितरित्या क्रंचीपणा नाहीसा झाला पाहिजे. मी अर्धा चमचा बेसन घेतलं आणि तेलामध्ये थोडं भाजून घेत आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकून घेतलं. टोमॅटो टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकून घेतलं. काळा मसाला टाकला, हळद टाकली, जिरे पावडर, धने पावडर टाकून घेतलं आणि हे गरम मसाला पण टाकून घेतला. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे. व्यवस्थित आपला मसाला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा कीस टाकून घेतला थोडा आणि त्याच्यामध्ये मी हे मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्यामुळं आपला जो काही मसाला आहे तो सगळा मसाला हे अगदी व्यवस्थित फ्राय होतो मीठ टाकल्यामुळं. त्यामुळं आपण मीठ टाकून थोडं भाजून घेतलं आणि हे त्याच्यामध्ये बटाट्याचे हे काप करून ठेवलेले होते. बटाट्याचे कवर काढलं आणि त्याच्यामधलं जे आहे ते त्याचे बारीक काप करून घेतले अशा पद्धतीचे आणि मी ह्याच्यामध्ये हे टाकून दिलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळं पूर्ण बटाट्याला आपला मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. बघा हे आता थोडं वाफलून घेण्यासाठी झाकून ठेवलं 1-5 मिनिट. त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस पण टाकून घेतलेला आहे. अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता अजून थोडं झाकून घेतलं आणि हे बघा किती व्यवस्थित आपली भाजी तयार झालेली आहे. आपली भाजी रेडी झालेली आहे. आपण आता बाउल घेतला. बाउलमध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेऊया. बघा अशा पद्धतीने हे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आपली भाजी रेडी झाली. बघा हे बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. चला आपण पुढच्या कृतीकडे वळू. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलं. आता तेल गरम झालेलं आहे. मोहरी टाकली, मोहरी तडतडली. जिरे टाकले, जिरे पण तडतडले आणि आता त्याच्यामध्ये हे अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आपला कांदा कलर चेंज झाला पाहिजे कांद्याचा आणि ट्रान्सफर झाला पाहिजे. आणि आता त्याच्यामध्ये मी आपला कांदा ट्रान्सफर झाला आणि आता त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो टाकून घेतलं. बघा टोमॅटो कांदा पण आता व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे. अशा पद्धतीनं हे व्यवस्थित शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकून घेतला. गरम मसाला टाकला, काळं तिखट टाकलं, धने पावडर, जिरे पावडर, हळद टाकली, लाल तिखट टाकलं. हे सगळे मसाले मी ह्याच्यामध्ये
घालून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळं मसाला तयार झाला. आणि आता हे वांग्याचे मी बारीक काप करून ठेवलेले होते, हे वांग्याचे काप मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. हे सगळं वांग्याच्या फोडीला सगळा मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे वांग्याची भाजी पण आपली तयार होत आहे. पहा बघा, असं त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्यामुळं वांग्याच्या फोडी आपला मसाला व्यवस्थित शिजला जातो. तुम्ही पण अशा पद्धतीनं भाजी करून पहा आणि मला कॉमेंट करून सांगा. खरंच अशा पद्धतीनं जर भाज्या केल्या तर आपल्या लवकर आणि ताबडतोब आणि खमंग भाज्या होतात. अशा पद्धतीनं झाकून घेतलं मी, थोडं 5 मिनिट झाकून ठेवलं. आपल्या वांग्याच्या फोडी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता आपली भाजी तयार झालेली आहे. थोडंसं आपण त्याच्यामध्ये अजून थोडं शिजवण्यासाठी पाणी टाकलं, 1-2 चमचे. बघा अशा पद्धतीनं हे पाणी टाकून थोडंसं हे केलं आणि त्याच्यावर मी हे खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे. आणि थोडंसं आता मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने ही आपली वांग्याची पण भाजी तयार झालेली आहे. चला मग आता आपण सर्व करून घेऊ. एक बाउल घेतला, बाउलमध्ये मी हे वांग्याची भाजी सर्व करून घेत आहे. पहा आपली ही भाजी पण तयार झालेली आहे वांग्याची. अशा पद्धतीनं वांग्याची भाजी करून पहा आणि मला कॉमेंट करून सांगा. चला मग आपण आता पुढच्या कृतीकडे वळू. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल ओतून घेतलं. तेल पण आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकले, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, याच्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं, काळं तिखट टाकलं, गरम मसाला टाकला, धने पावडर टाकली, जिरे पावडर टाकली. अशा पद्धतीने हे सगळे मसाले टाकले आणि खोबऱ्याचा किस पण टाकला. आणि हे आपण गाजराचे बारीक काप करून ठेवलेले होते आणि हे गाजराचे काप मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. पहा अशा पद्धतीने हे आपण गाजराची भाजी आज करत आहोत. अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा आणि मला कॉमेंट करून सांगा की कशी झाली, काय झाली, कशा पद्धतीनं छान होते की नाही ते. बघा अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं थोडंसं. अशा पद्धतीनं जर भाज्या केला तर वेळ पण कमी लागतो आणि भाज्या पण आपल्या छान होतात. अशा पद्धतीनं भाज्या करून पहा, फार छान होतात, खमंग होतात. अशा पद्धतीनं करत चला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्पेशली कॉमेंट करत चला, जेणेकरून मला रेसिपी कशी झाली ते कळतं आणि उत्साह येतो. बेल आयकॉनला क्लिक करत चला, जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येतील आणि तुम्हाला माझे छान छान व्हिडिओ वेळेनुसार पाहता येतील. थँक्स फॉर वॉचिंग.